Praise the Lord. Thank you, Jesus. Let us all look to God. प्रभूकडे बघूया चला. Loving Heavenly Father, we thank you and praise you for this morning. प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, आजच्या सकाळच्या समयासाठी आम्ही तुझे आभार मानतो. I pray, Lord, प्रार्थना करतो देव बाप्पा, you speak to us in a special way. खास रीतीने आज तू आमच्याशी बोल. Let your word touch our lives. तुझं वचन आमच्या जीवनाला स्पर्श करू दे And let your word bear fruit in our lives. आणि तुझं वचन आमच्या जीवनामध्ये फळ आणू दे. In 30, 60 and 100-fold. 30, 60 आणि 100 पट दे बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. Praise आमेन. God. आमेन. Everything will get better in time. सर्व काही काळाच्या ओघात चांगलं होईल. Everything will get better in time. सर्व काही काळाच्या ओघात चांगलं होईल. This is what God is speaking to you this morning. असं देव आज सकाळी तुमच्याशी बोलत आहे. Don't worry. काळजी करू नका. Things are going to change गोष्टी बदलणार आहेत and change for the better. आणि चांगल्याकडे बदलणार आहेत. Stick on to God. देवाला धरून राहा. Have His presence felt around you all the time. देवाचा सहवास तुम्हाला सदोतीत आपल्या अवतीभोवती जाणवू दे. And you will see how God works beautifully in your life. आणि तुम्ही पाहाल की देव किती सुंदर रीतीने तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. We'll open our Bibles to 1 Peter chapter 5 verse 10. पहिलं पेत्र याचा 5वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन आपण यावेळेला सगळ्यांनी मिळून काढूया. पहिलं पेत्र 5:10. But the God of all grace, who has called us unto His eternal glory by Christ Jesus, after that you have suffered a while, make you perfect, establish you, strengthen and settle you. पहिलं पेत्र त्याचा 5वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन. तर ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळच्या गौरवात तुम्हाला बोलावले, तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील, स्थिर करील, बळकट करील आणि स्थापित करील. Praise God. देवाला धन्यवाद. This is the process. आणि ही एक प्रक्रिया आहे. That while you are going through that process, या प्रक्रियेतून तुम्ही जात असताना from your start to the finish, तुमच्या प्रारंभापासून तुमच्या अखेरीपर्यंत, from the expectation to the receiving, आणि तुमची जी काही आशा अपेक्षा आहे त्यापासून तुमच्या मिळण्यापर्यंत, that is the process that God takes you through. जी प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेतून देव तुम्हाला नेतो, आशा अपेक्षा ठेवून मग मिळण्यापर्यंतची एक प्रक्रिया असते. And in that process, त्या प्रक्रियेमध्ये God does not leave you alone. परमेश्वर तुम्हाला एकटं सोडत नाही. He perfects you, परमेश्वर तुम्हाला परिपूर्ण He करतो, establishes you, स्थिर स्थावर करतो, strengthens you, बळकट करतो and then settles you. आणि मग तुम्हाला स्थिर स्थावर करतो. So don't be afraid of the process you are going through तर right ज्या now. प्रक्रियेतून तुम्ही आता जात आहात त्याला घाबरू नका. Many of you are expecting many things from God, तुमच्यातल्या अनेकांच्या देवाकडनं अनेक गोष्टींविषयी आशा अपेक्षा आहेत and it will come to you. आणि त्या सर्व पूर्ण होतील. It will come to you. ते तुम्हाला मिळेल, तुमच्यापर्यंत ते पोहोचेल. But don't give up in the process time. पण त्या प्रक्रियेच्या कालावधीमध्ये तुम्ही हार मानू नका. The suffering that you're going through, ज्या कुठल्या त्रासांमधून तुम्ही जात असाल, it won't last forever. तो त्रास कायमचा राहणार नाही. It won't last forever. तो त्रास कायमचा राहणार नाही It won't be long आणि तो फार वेळ नसेल. before God will come to your rescue in the name of Jesus. येशूंच्या नावात देव तुम्हाला सोडवायला येईपर्यंत. Praise God. देवाला धन्यवाद. God will rescue you, परमेश्वर तुम्हाला सोडवेल and He is mighty to rescue you. आणि परमेश्वर तुम्हाला सोडवायला, वाचवायला महान आहे. And it won't be long आणि फार वेळ लागणार नाही. before this generous God of ours, हा आपला सढळ हाताचा जो देव आहे, who has great plans for us in Christ Jesus, ज्याच्या योजना ख्रिस्त येशूमध्ये आपल्यासाठी महान आहेत, will give you the fruit of it. तो देव तुम्हाला त्याचं फळ नक्की देईल. Praise God. देवाला So धन्यवाद. rejoice greatly. म्हणून मोठा आनंद करा. Wait upon God. देवाचरणी वाट पहा. Things will change for the better. गोष्टी चांगल्याकडे बदलतील. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Plans that are not limited to our thinking, आणि ज्या योजना आपल्या विचारसरणी पुरत्या मर्यादित नसतात, but पण eternal plans. अनंत काळच्या ज्या योजना, आपल्याला वाटतं ते नाही, आपल्या डोक्यात जे विचार आहेत ते नाही, पण जे अनंत काळच्या योजना आहेत, Glorious plans वैभवशाली योजना आहेत, that will have you put together
for you and make you to stand on your feet. त्यातून तुम्ही सगळे एकत्र बनाल, घडाल आणि आपल्या पायांवरती उभे राहाल. Amen. त्या अनंत काळच्या योजनेद्वारे. Yes, you will have to suffer आणि अर्थातच त्रास तुला सोसावा लागेल. because Jesus himself said, कारण येशू स्वतः म्हटलेले आहे, in this world या जगात you will have tribulation. तुम्हाला संकटांना तोंड द्यावं लागेल. But be of good cheer, तरी तुम्ही आनंदाने धीराने राहा, for I have overcome the world. कारण मी या जगावर विजय घेतलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And the grace of God आणि देवाची कृपा, will himself restore you. देवाची कृपा स्वतः तुम्हाला पुनर्वसित करेल. The grace of God देवाची कृपा will take you to your destiny. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या दिशेपर्यंत पोहोचवेल. The grace of God देवाची कृपा will fulfill the plan that he has for you. जी योजना देवाने तुमच्यासाठी केलेली आहे ती पूर्ण करेल. Not without the grace of God. देवाच्या कृपेशिवाय हे होणार नाही. Everything by the grace of God. सर्व काही देवाच्या कृपेद्वारे होईल. He will make everything right for you. देव सर्व काही तुझ्यासाठी बरोबर करेल. He will support you. देव तुला आधार देईल He will give you the grace you need. आणि देव तुला लागेल ती कृपा पुरवेल. The greater the pain, आणि जेवढ्या जास्त वेदना the greater the grace. तेवढी जास्त कृपा. The greater the trouble, जेवढा जास्त त्रास the greater the grace. तेवढी कृपाही जास्त येईल. So there is nothing to worry about. आणि म्हणून तसं जर बघायला गेलो तर काळजी करण्यासारखं काही कारण नाही. Many times we compare our problems with others' problems. अनेक वेळेला आपण आपल्या समस्यांची तुलना दुसऱ्या माणसांच्या जीवनात असलेल्या त्रासांशी करतो. And we say mine is bigger. आणि म्हणतो की माझे त्रास किती मोठे आहेत, ह्या लोकांना कमी त्रास आहेत. But you forget, पण तू विसरत आहेस, the bigger the problem, the greater the grace. जेवढे मोठे त्रास आणि जेवढ्या मोठ्या समस्या तेवढी मोठी कृपा तुझ्यावर येणार आहे. If you have thorn in the flesh, जर तुझ्या देहात काटा आहे then the grace of Jesus will be greater. तर येशूंची कृपा पण तुझ्यावर महान असणार आहे. You don't have to bear beyond you can control. आणि तुला ज्याच्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही त्या पलीकडे तुला त्रास होणार नाही. Are you getting me, people? समजताय ना मी काय म्हणतोय? You have to say it now. तुम्ही आता म्हणायचं, It won't be like this forever. कायमचं असं नसणार आहे. म्हणा, Say it. म्हणा, It won't be like this forever. असं कायम राहणार नाहीये. It won't be like this for me forever. माझ्यासाठी असं कायम नसणार आहे. It won't be like this for me forever. माझ्यासाठी असं कायमचं नसणार आहे. Say it. बोला बोला. This too shall come to pass. हे सुद्धा निघून जाईल. This too shall come to हे pass. सुद्धा होऊन जाईल. खराबा शंदरो खरोबामा This is the संदरडा. faith language. ही विश्वासाची भाषा आहे. The less you speak on faith, the greater you will go through problems. आणि जेवढं तुम्ही विश्वासाविषयी कमी बोलाल ना तेवढं जास्त तुम्ही त्रासांमधून जाल. I'm telling you, मी सत्य सांगतो. there is no remedy through these troubles except faith. कारण की या त्रासांचा काही उपाय नाहीये, फक्त विश्वासच ठेवावा आणि बोलावा लागेल हाच उपाय आहे. You have to talk faith. तुम्हाला विश्वास बोलावा लागेल. You have to walk faith. तुम्हाला विश्वास चालावा लागेल. Praise God. हालेलुया. Because there is a time for everything. कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते And बेटा. time is moving. आणि वेळ चाललेला आहे. Amen. काळ चाललेला आहे. Sometimes कधी कधी you feel why time is moving so fast. तुम्हाला असं वाटायला लागतं की वेळ आणि काळ एवढी पटकन कशी चालली. Because you are happy. कारण तुम्ही आनंदी असता म्हणून वेळ कधी निघून जाते कळत नाही. When you are happy, आनंदी काळामध्ये time moves fast. काळ पटकन निघून जातो. When you are पण sad, जेव्हा आपण दुःखी असतो time moves very slow. तेव्हा वेळ जाता जात नाही. Now, is it true that the time on the clock moves slow? आता घड्याळावरची जी वेळ आहे ती खरोखर हळूहळू जाते का त्रासात? Or that time on that clock moves fast? का घड्याळावरची वेळ खरोखर जोरात जाते, पटपट जाते, सुखात? It's all there in the mind. नाही, हा मनाचा खेळ आहे बेटा. हा मनाचा खेळ आहे. Time moves in its own time. वेळ वेळेवर चाललेली आहे. 12:30ला 12:30 वाजतात. Say, but the thing is, पण गोष्ट अशी if आहे, you live by faith, आपण जर विश्वासाने जगलो you will not be troubled with time. तर आपल्याला वेळेचा त्रास होत नाही. Faith deals with all time. विश्वास सर्व काळाला हाताळतो. Amen. आमेन. Sometimes, कधी कधी if time doesn't move, समजा वेळ पटकन नाही गेली you will be stuck up in your pain तर तुम्ही तुमच्या वेदनेत तसेच राहाल. forever and ever. कायमचे आपल्या वेदनेमध्ये तुम्ही अडकूनच राहाल. So thank God that the time is moving. म्हणून देवाला धन्यवाद द्या की काळ पुढे जातो, वेळ पुढे जाते, घड्याळाचा काटा पुढे पुढे जातो. And the moving of time forward is
the mercy of God. आणि वेळ जी पुढे पुढे जाते ना, घड्याचा काटा जो पुढे पुढे जातो ना, ती सुद्धा एक देवाची दया आहे. Because कारण He wants your miseries to end. देवाची इच्छा आहे की तुझे त्रास संपावेत. ओ He wants हालेलुया. your misery to end. देवाची इच्छा आहे की तुझं दुःख, तुझे त्रास संपावेत, त्याला अंत यावा. So it's mercy that time is moving. म्हणून ही देवाचीच दया आहे की वेळ पण पुढे पुढे जाते. And so your time of pain also is moving. तर तुझ्या वेदनेची वेळ पण पुढे पुढे जात आहे. It is getting over. आणि तुझ्या वेदनेचा काळ संपत The जातोय. night is getting over. रात्र संपत आलेली So that आहे. the dawn can usher in. अशासाठी ही पहाट व्हावी. Weeping may endure through the night, रडणं रात्रभर चालेल, but joy comes in the पण morning. आनंद सकाळी सकाळी येतो. If the time does not move, आणि वेळ जर पुढे गेली नाही how can joy come in the morning? तर आनंद सकाळी कसा येणार? Praise God. देवाला धन्यवाद. God is allowing time to move so that morning will come. देव वेळेला पुढे जाऊ देत आहे अशासाठी की सकाळी यावी. Good times are coming. चांगली वेळ येत आहे. Say things are moving. म्हणा गोष्टी पुढे जात आहेत. Things are being solved in my life. माझ्या आयुष्यातले प्रश्न सुटतायत. बोला, This too will come to pass. हे सुद्धा घडून जाणार आहे. My pain will not be forever. माझ्या वेदना कायमच्या नसणार आहेत. My बोला, suffering will not be forever. माझा त्रास कायमचा नसणार आहे. My suffering has its time. माझ्या त्रासाला पण एक वेळ आहे. My suffering has expiry time. माझ्या त्रासाला एक एक्सपायरी डेट आहे. It has expiry date. माझ्या त्रासाला एक एक्सपायरी डेट आहे. Your pain has expiry date. तुमच्या वेदनेला एक्सपायरी डेट आहे. Your suffering will end in the name of Jesus. तुमचे त्रास येशूंच्या नावात संपणार आहेत. Because that Jesus who died is rose again. कारण की जो येशू मरण पावला तो परत He is जिवंत risen झाला. again. तो येशू परत पुनरुत्थित झालाय. Everything that is dead will have a resurrection. आणि जे सगळं मेलेलं आहे त्याला पुनरुत्थान मिळणार आहे. Praise God. कारण येशू जिवंत आहेत. Praise God. करबा शंदरो खरो बाबा. You remember तुम्हाला आठवतं how the father was worried for his son, वडील आपल्या मुलासाठी कसे काळजीत होते. and he came to know आणि त्यांना कळलं that Jesus had gone to Cana, की येशू काना गावात गेलेत. and so he rushed to meet Jesus in Cana, तर ते वडील घाईघाईनं काना गावात येशूंना भेटायला आले. and it took more than a day to meet Jesus. आणि दिवसाहून जास्त गेला त्यांना येशूंना भेटायला. He reached Jesus the next day, आणि मग ते वडील दुसऱ्या दिवशी येशूंपर्यंत पोहोचले. and when he met Jesus it was about 1 o'clock in the आणि येशूंना afternoon, जेव्हा ते वडील भेटले तेव्हा दुपारचा 1 सुमारे वाजला होता. and then he told Jesus, आणि मग ते वडील येशूंना म्हणाले Master, की गुरुदेव, come down before my child dies. माझं लेकरू मरण्या अगोदर या ना. Jesus said, तर येशू म्हणाले, go your way, जा तुम्ही मार्गाला लागा. your son lives. जा जा तू मार्गाला लाग, तुझा मुलगा जिवंत आहे. He didn't say your son will live, असं नाही म्हणाले येशू की तुझा मुलगा जगणार आहे. but now your son lives. आता तुझा मुलगा जिवंत आहे, जा तू मार्गाला लाग. The moment you speak, ज्या क्षणाला तुम्ही बोलता the miracle happens. त्या क्षणाला चमत्कार होतो. The moment you speak to Jesus, ज्या क्षणाला तुम्ही येशूंशी बोलता that is the moment the answer comes. त्या क्षणाला उत्तर येतं. That is the moment the miracle त्या happens. क्षणाला चमत्कार होतो. Praise God. कधी बोलून बघा, Yes. तोंड कधी कधी अशीही वापरा. But Bible says, पण बायबल म्हणतं the man believed the words that Jesus spoke. त्या मनुष्याने येशूंनी बोललेल्या शब्दांवर विश्वास ठेवला. There are 3 things here. 3 गोष्टी इथे आहेत. One, एक, he met Jesus. हा बाप किंवा वडील येशूंना भेटले. He asked help from Jesus. त्यांनी येशूंना मदत मागितली. Jesus said, right now it's going to happen. येशू त्याला म्हणाले की आता लगेचच होणार आहे. And the fourth is, आणि 4, he believed in the words of Jesus. त्या वडिलांनी येशूंच्या शब्दांवर विश्वास ठेविला. These 4 things will bring blessings in your life. या 4 गोष्टी In Jesus' तुझ्याही name. जीवनात आशीर्वाद आणतील येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. And he turned and went back. आणि मग ते वळले आणि गेले. While he was still far away from his home, आणि घरापासून तो बाप लांब असताना his servants met him. त्याचे नोकर चाकर त्याला भेटले. And then they gave him the news आणि त्या नोकरांनी त्याला बातमी दिली, that your boy is living. तुमचा मुलगा जिवंत आहे. Your boy is living. तुमचा मुलगा जिवंत आहे. The father was overjoyed. तर वडिलांना फार आनंद झाला. And so he asked his servants, आणि मग त्याने आपल्या नोकरा चाकरांना विचारलं, when did my son begin to recover? माझा मुलगा कधी बरा व्हायला लागला? When did he start getting better? माझा मुलगा कधी चांगला व्हायला लागला? They said yesterday. तर ते म्हणाले कालपासून. And they said at 1 in the afternoon your son
got better. काल दुपारी 1 नंतर तुमचा मुलगा चांगला व्हायला लागला At once his fever broke at 1 o'clock. आणि 1च्या सुमारास काल त्याचा ताप उतरला And now he is well. आणि आता तो बरा आहे. Then the father realized मग वडिलांना कळलं that it was the same very time त्याच वेळेला that Jesus told him, येशू त्याला बोलले होते your son lives. की तुझा मुलगा जिवंत आहे. He didn't say your son will live, तुझा मुलगा जगणार आहे असं म्हणाले नाही, but he gave the right time. पण योग्य वेळ दिली. Now your son lives. योग्य वेळ की आता तुझा मुलगा जिवंत आहे. John 4:53. योहान 4:53. And Bible says, आणि बायबल म्हणतं and he himself believed along with his entire household. त्याने त्याच्या संपूर्ण घराण्यासोबत विश्वास ठेविला. Now I tell you, आता मी तुम्हाला सांगतो your suffering will end in the name of Jesus, तुमचे त्रास येशूंच्या नावात संपणार आहेत. because you are in the presence of Jesus. का आता तुम्ही येशूंच्या सहवासात बसलेले आहात. Because I believe you are speaking to Jesus now. कारण माझा असा विश्वास आहे की तुम्ही आता येशूंशी बोलताय. Right now you are speaking to Jesus. आता तुम्ही येशूंशी बोलताय असा माझा विश्वास आहे. And Jesus is saying, आणि येशू असं म्हणतायत, go your way. जा मार्गाला लाग. Your trouble is gone. तुझा त्रास गेलेला आहे. Go your way. जा मार्गाला लाग. Your blessing is yours. तुझे आशीर्वाद तुझे आहेत. Go your way. जा तुझ्या मार्गाला Your लाग. promotion is yours. तुझी बढती तुझी आहे. Go your जा way. तुझ्या मार्गाला Things लाग. are changing. गोष्टी बदलतात In the name of Jesus. येशूच्या नावात. ओ हालेलुया रब खराबा. Praise God. ओ धन्यवाद. Somebody is standing up and you will हो get ना, it in एक Jesus' व्यक्ती name. तिथे उभा राहिला हे सगळं ऐकून त्याला मिळणार. You will get it in the name of ब्रदर Jesus. येशूंच्या नावात तुम्हाला मिळणार. Somebody shouted, you will get it in the name of कोणीतरी Jesus. ऐकून ओरडलं त्यांना मिळणार. मला मिळणार. मी तर नेहमीच ओरडते रबा खराबा. Somebody raised his hand, you will get it in the name of कोणीतरी Jesus. हात वर गेले त्याला मिळणार येशूंच्या नावात. Somebody rejoiced, Oh, and you will hallelujah. get it in the name of कोणीतरी Jesus. आनंद केला त्याला येशूच्या नावात मिळणार. Somebody is lifting up the Bible, that कोणी- person will get it in the ओ name of बायबल Jesus. वर केलं त्याला येशूंच्या नावात मिळणार. Somebody is waving out to Jesus, he is getting it in Jesus' कोणीतरी name. येशूंसाठी आता तयार आहे त्याला येशूंच्या नावात मिळणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen and amen. आमेन आमेन. Amen and amen. Oh, hallelujah. Bishop, anointing has Praise increased. God. On you, anointing has increased. Hallelujah. Praise God. देवाला धन्यवाद. God is great. देव महान आहे. Impossible things he will do. अशक्य गोष्टी देव शक्य करेल. The Bible is full of the saying, बायबल ना असल्या सगळ्या म्हणण्यांनी भरलंय it shall come to pass. की असं घडणार आहे. It shall come to pass. असं घडणार आहे. It shall come to pass. शंतो असं घडणार आहे. This too will come to हे pass. सुद्धा होऊन जाणार आहे. God's promises will come to pass. देवाची अभिवचनं पूर्ण होणार आहे. If God said it is done, आणि देव जो बोललाय तो होणारच आहे. if God झालेलं said आहे. he will bless you, he will bless देव you. जो म्हटलाय देव तुला आशीर्वाद देणार तर देव तुला आशीर्वाद देणार If God आहे. said he will heal you, he will heal you. देव जो बोललाय देव तुला आरोग्य देणार तर देव तुला आरोग्य देणार आहे. Because it has to come to pass. कारण होणारच आहे. व्हायलाच हवं कारण देव बोललाय. ओ हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 55 verse 11, यशया 55:11 so shall my word be that goes forth out of my mouth. It shall not return unto me void, but it shall accomplish that which I please, and it shall prosper in the thing whereto I sent it. यशया 55:11 तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही, परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करील आणि ते ज्यासाठी मी पाठवले आहे ते साधील. Praise God. देवाला धन्यवाद. When prophetic words are spoken over your life भविष्यवाणी पर शब्द जेव्हा तुझ्या जीवनावर बोलले जातात ना, from the very heart of God, अगदी देवाच्या हृदयातून जेव्हा भविष्यवाणी पर शब्द तुझ्या जीवनावर बोलले जातात, you shall not allow any of them to fall to the ground. तेव्हा त्यातला एकही शब्द तू जमिनीवर पडू द्यायचा नाही. Let not one word of God fall to the ground. देवाचा एकही शब्द तू जमिनीवर पडू नको देऊ. Falling to the ground means not respecting it. जमिनीवर पडू देतोय म्हणजे तू त्या देवाच्या शब्दाचा आदर करत नाहीयेस. Respect the word of God. देवाच्या शब्दाचा आदर कर. God that spoke the word जो देव शब्द बोललाय is behind that word to तो bring त्या- it to pass. तो त्या शब्दाच्या मागे आहे. तो शब्द घडवून आणायला, ते वचन पूर्ण करायला. जगतो आम्ही वचनावरती. He said, the बोलला- words that come out of my mouth, जे शब्द माझ्या मुखातनं बाहेर येतात they will not come back to me empty. ते रिकामे परत येणार नाहीत माझ्याकडे. Every word of
mine माझा- has blessings. माझ्या प्रत्येक शब्दावर आशीर्वाद आहे. It has the power to bless you. माझ्या प्रत्येक शब्दात तुला आशीर्वाद द्यायचं सामर्थ्य आहे. God told देव Jeremiah इर्मियाला म्हणाला, in Jeremiah 1 verse 12, इर्मियाचा पहिला अध्याय त्यातलं 12वं वचन, Thou hast well seen, for I will hasten my word to perform it. इर्मियाचा पहिला अध्याय आणि त्यातल्या 12व्या वचनात देव इर्मियाला असं म्हटला, तुला बरे दिसले कारण मी आपले वचन साधायला जपतो. In other words, दुसऱ्या शब्दात Jeremiah, इर्मिया, because you said amen, तू आमेन म्हटला, I will stand behind that word. माझ्या शब्दांना तू आमेन म्हटला म्हणून त्या शब्दामागे मी उभा राहीन. That word I have spoken. तो शब्द मी बोललोय And because you said amen, आणि त्या माझ्या बोललेल्या शब्दाला तू आमेन I म्हटला, will hasten to perform it in your life. मग पटकन तुझ्या जीवनात तो शब्द खरा करायला मी कार्य करीन. आमेन, Amen. आमेन. Come on, the church said amen. बोला पूर्ण चर्चने आमेन. Church said amen. म्हणा अख्ख्या चर्चने आमेन. God is saying, हे बघ, खरं बघ, देव बोलतो because you said की amen, तुम्ही आमेन म्हटलात I will hasten to perform it. म्हणून मी पटकन तो शब्द पूर्ण करणार. I will back it with everything. त्या शब्दाला मी सगळ्याचा पाठिंबा देणार. ओ I हालेलुया, will देव back बाबा it तुझे with आभार. everything. सगळ्याचा पाठिंबा त्या शब्दाला मी देणार. That makes me God. त्यातूनच मी देव बनतो. That makes me God. त्यातूनच मी देव बनतो. माणसात आणि देवात फरक तर दिसला पाहिजे ना राजा. It तो will देव आहे. never fall to the ground. देवाचे शब्द कधी जमिनीवर पडणार नाहीत, पडत नाहीत, पडू देऊ नयेत. Every word is a prophetic word for you. देवाचा प्रत्येक शब्द तुझ्यासाठी भविष्यवाणीपर शब्द आहे. Every promise of God is a prophetic promise for you. देवाचं प्रत्येक अभिवचन तुझ्यासाठी भविष्यवाणीपर अभिवचन आहे. Whatever has been violating the word of God, आणि जे काही देवाच्या शब्दामध्ये लुडबुड करतं it does not bring glory to God. त्यातनं देवाला गौरव येत नाही. It has to be paralyzed in the name of त्या Jesus. सगळ्याला लखवा मारला पाहिजे येशूंच्या नावात. देवाच्या शब्दात गडबड आणि लुडबुड करणाऱ्या गोष्टींना येशूंच्या नावात लखवा होवो. God's word has to be respected. देवाच्या शब्दाचा आदर झालाच पाहिजे. God's word has to be worshipped. देवाच्या शब्दाची आराधना झाली पाहिजे. ओ हालेलुया. His word is bigger than his name. त्याचा शब्द त्याच्या नावापेक्षा मोठा आहे. Praise God. आमेन. You have been authorized to succeed in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्हाला यशस्वी व्हायचा अधिकार दिलेला आहे. You have that right. तुला तो अधिकार आहे. You have been authorized to prosper in the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्ध व्हायची तुझी नाव नोंदणी झालेली आहे की हा समृद्ध होणार झाला. You have been authorized to get your house in the name of Jesus. तुझं घर तुला मिळायसाठी तुझी नाव नोंदणी झाली आहे. तेरा नंबर लग गया बेटा. You have been authorized to increase your family in the name of Jesus. तुझा परिवार वाढवायची तुझी नाव नोंदणी झाली आहे की इसकी फॅमिली बनेगी. The hindering forces अडचणी घालणाऱ्या गोष्टी that are against you, ज्या तुझ्या विरुद्ध जात आहेत, that are standing against you, ज्या तुझ्या विरुद्ध उभ्या आहेत, shall be dismantled in the name of Jesus. येशूंच्या नावात त्या सगळ्या कोसळून पडतील. In the name of Jesus. येशूंच्या नावात. You have to see the glory of God. तुला देवाचा गौरव दिसलाच पाहिजे. And he who believes आणि जो कोणी विश्वास ठेवेल shall see the glory of त्याला God. देवाचा गौरव दिसेल. ओ हालेलुया. आमेन. Amen. आमेन. Your end should be an end not with a whimper but with a shout. तुझा अंत जो आहे ना तो जयघोषाने झाला पाहिजे, भित्रट आवाजाने नाही. Amen. आमेन. No power of darkness कुठली अंधकाराची शक्ती, from the pit of hell नरकाच्या खड्ड्यातनं आलेली कुठली अंधाराची शक्ती should be able to stop a child of God to progress. नरकाच्या खड्ड्यातून आलेल्या कुठल्याही अंधकाराच्या शक्तीला देवाच्या लेकरांच्या प्रगतीविरुद्ध येता येणार नाही. No demonic activity will stop you in the name of Jesus. सैतान भूत दुरात्म्यांची ताकद येशूंच्या नावात तुला थांबवू नाही शकत. Every wall that stands before you and the promised land, that Jericho wall has to fall in the name of Jesus. जी प्रत्येक भिंत तुझ्यात आणि अभिवचन दत्त देशात उभी आहे, यरिहो भिंत, ती येशूंच्या नावात पडणार, पडायलाच पाहिजे. Because the word of God can never fail. कारण देवाचा शब्द कधी अपयशी होत नाही. And Jesus said, आणि येशू म्हणाले, heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but my word shall never pass away. माझा शब्द कधी नाहीसा होणार नाही. Abraham believed in God अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. even when it didn't look like things are going to happen. गोष्टी घडणार आहेत असं वाटत नव्हतं, तरी सुद्धा त्याने देवावर विश्वास But ठेवला. it happened पण घडलं because
कारण Abraham believed in God अब्रामाने देवावर विश्वास ठेवला and it was accounted to him for righteousness. आणि तेच त्याला नीतिमानपणा म्हणून गणलं गेलं. Because Abraham believed, अब्रामाने विश्वास ठेवल्यामुळे God had to do the impossible. देवाला अशक्य शक्य करावं लागलं. Your expectations will never be cut off. तुझ्या अशा अपेक्षा कधी कापल्या जाणार नाही. Your celebration will not be aborted. तुझा आनंदोत्सव कधी पाडला जाणार नाही. God wants to be involved in your celebration. देवाला तुझ्या आनंदोत्सवामध्ये भाग घ्यायचा आहे. तुझ्या आनंदोत्सवाचा गर्भपात कधी होणार नाही. God is saying, have a party and call me. ते म्हणतोय कर पार्टी आणि बोलव मला And then glorify me there. आणि मला गौरव दे. Praise God. काप दुष्ट पुष्ट वासरू आणि बोलव मला. Amen. आमेन. Heaven's abundance should not be stored in heaven. स्वर्गातली विपुलता स्वर्गात साठवायची नाहीये. Heaven's abundance has to be released to his children. स्वर्गातली भरपुरी देवाच्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. It has to be released in your life. तुझ्या जीवनात ते यायला हवंय. Not after you die, मेल्यावर नाही काही. but now in the name of तू Jesus. मेल्यावर नाही, आता येशूंच्या नावात नाक पुढ्यातनं श्वास चालू असताना. Praise God. देवाला धन्यवाद. What is the use of receiving money in heaven? स्वर्गात पैसा घेऊन करायचं काय? What is the use of receiving promotion in heaven? स्वर्गामध्ये जाऊन बढती घेऊन करणार काय? You want it now. आता पाहिजे. You want it now. आता पाहिजे. Heaven has overloaded with blessings. स्वर्गामध्ये आशीर्वादांचा भार आहे. भार ओव्हरलोड ज्याला म्हणतात इंग्लिश मध्ये, तो आशीर्वादांचा भार स्वर्गात आहे. Every form of barrenness shall be terminated from your life in the name of Jesus. सगळा वांझपणा, जे काही वांझ आहे तुमच्या जीवनात, ते सगळे येशूंच्या नावात आता निघून जाईल. Don't be worried about challenges. बघा, आव्हानांचं टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसू नका. Challenges will come. आव्हान आयुष्य आहे, आयुष्यात आव्हानं येणार. But every challenge has an expiry date. पण प्रत्येक आव्हानाला एक्सपायरी डेट आहे. Every challenge has an expiry date. प्रत्येक आव्हानाला एक्सपायरी डेट आहे. आज आलेलं दुःख उद्या जाणार आहे. Praise God. हिम्मत ना छोड़ो बेटा, हिम्मत ना छोड़ो. हल्का सा सब क्लेश बेटा जल्दी निकल जाएगा. Bible says बाइबल म्हणतं in Luke 1:36, लूक 1:36, and behold, thy cousin Elizabeth, she has also conceived a son in her old age, and this is the 6th month with her who was called barren. लूकचा पहिला अध्याय आणि त्यातलं 36वे वचन. आणि पहा, तुझी नातलग अलिशिबा हिनेही आपल्या म्हातारपणी मुलाचे गर्भधारण केलेले आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना लागलाय. The fact that you are serving God does not mean that challenges will not come. बघा, तुम्ही देवाची सेवा करताय त्यामुळे काही तुमच्या आयुष्यात आव्हानं येणार नाहीत असं नाहीये. No. नाही नाही असं Both नसतं. were blameless, दोघे निर्दोष, but still they had challenges. तरी आव्हान आलंच ना त्यांच्या जीवनामध्ये. And that is the more reason why challenges will come against you, because you are serving a faithful आणि God. तुम्ही विश्वासू देवाची सेवा करताय ना, त्यापायीच तर तुमच्या जीवनात जास्त आव्हानं येणार आहेत. जे देवासाठी काही करत नाही त्यांच्या जीवनात फारशी आव्हानं येणार नाहीत, पण जे देवासाठी करायला लागलेले आहेत त्यांच्या जीवनात आव्हानं येणारच आहेत. That is why म्हणून it is vitally important that you feed yourself with the word of God every day. रोज तुम्ही देवाचा शब्द खा, रोज देवाचा शब्द सेवन करा, ते फार महत्त्वाचं आहे. Because when challenges come, कारण आव्हानं आयुष्यात जेव्हा येतात, what you have inside will determine whether you will float or not. जे आतमध्ये आहे त्यातनं ठरेल तू तरंगणार आहेस का बुडणार आहेस. Say, आत असायला पाहिजे ना त्यासाठी वचन. every day that word of God should be in your heart and रोज mind. देवाचा शब्द तुझ्या हृदयात मनात असायला पाहिजे. That's why Paul says म्हणून पौल म्हणाला in 1 Corinthians 10:13, 1 Corinth 10:13, there is nothing you are facing today that someone has not gone through. 1 Corinth 10:13 वचनामध्ये म्हणूनच पौल म्हणालेला आहे की ज्या कुठल्या परीक्षेतनं तुम्ही जाताय असं समजू नका की आणि कोणी त्या परीक्षेतनं गेलेलं नाहीये. There is nothing you will pass through that is new. असं काहीच नाहीये तुझ्या जीवनात जे काही आव्हान येत आहेत, त्रास होत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत ते फार नवीन आहेत असं काही नाही, ते सगळ्यांना होतात. Some people have been through similar situations काही लोक त्याच पद्धतीच्या त्रासातनं परीक्षेतनं गेलेले आहेत and they have come out of it successfully, आणि विजयीपणे यशस्वीपणे बाहेर पण पडले, victoriously. विजयीपणे बाहेर सुद्धा आले. Some cases have been more worse than anybody who has ever faced. काही लोकांची जीवन आणि जीवनी प्रकरणं आपल्यातल्या कुणापेक्षाही जास्त भयानक होती. What about Job? योब, त्याचं काय? A man blameless, योब एक निष्कलंक माणूस, yet तरी in all his sufferings त्याच्या सगळ्या त्रासात he stood strong with his God. कसा बलवान उभा राहिला देवासोबत खंबीर.
And then there are those who आणि went मग- through and sank into it. आणि मग काही लोक असेही होते की जे असल्या सगळ्या त्रासातनं गेले आणि बुडले, बाहेर आलेच नाहीत. Because कारण- they did not apply the word of God in their life. देवाचं वचन त्यांनी आपल्या आयुष्यात वापरलंच नाही. But Zechariah and Elizabeth, पण जखऱ्या आणि अलिशिबा they kept on serving God. ते मात्र देवाची सेवा करत राहिले They refused to allow the things that they were going to determine their position in the sight of God. आणि ज्या कुठल्या गोष्टीतनं त्रासातनं ते जात होते त्या सगळ्या त्रासांपायी त्यांनी देवासमोरचं त्यांचं जे स्थान होतं त्याच्यात फरक पडू नाही दिला. God is an awesome God. देव महान देव आहे. He's got a heart like you and me. अरे देवाचं हृदय तुझ्या माझ्यासारखं आहे. थोडे त्रास होतात आणि चिमटे बसतात म्हणून देव थोडा सोडायचा असतो. No, his असं heart is नसतं. better than ours. अरे देवाचं हृदय आपल्याहून चांगलं आहे. 2 दिवस त्रास होतील, 4 दिवस आनंद असेल. The problem that they suffered, पण ज्या कुठल्या त्रासातनं ते गेले finally it ended. तर ते शेवटी तो त्रास संपला ना हो. God blessed them. देवाने त्यांना आशीर्वाद दिला ना हो. Say, है ना. that angel of the Lord appeared before them, देवाचा दूत त्यांच्या समोर प्रगट झाला. appeared before Zacharias. देवाचा दूत जखऱ्या समोर आला And he said, आणि म्हटला त्याला, your wife shall be blessed with a child. तुझ्या बायकोला पुत्र संतान होणार आहे, तिला गर्भ राहणार आहे. Say, God took away their reproach. देवाने त्यांची लज्जा निंदा अपमान सगळं काढलं ना. He will visit you. तसं देव तुम्हाला भेटायला येईल. He will settle you. देव तुम्हाला स्थिर स्थावर करेल. You put your faith in God. तुम्ही तुमचा विश्वास देवावर ठेवा And by, आणि होता होता things will change. गोष्टी बदलतील. By, I होता say. होता बर का, होता होता होते होते फिर होएगा. होता होता होईल. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 13 verse 18. 2 इतिहास 13:18. So at that time the children of Israel were overcome and the children of Judah got the better of them because they put their faith in the Lord, the God of their fathers. 2 इतिहास 13वा अध्याय 18 वचन. याप्रमाणे त्यावेळेस इस्रायलाची संताने पराजित झाली कारण यहुदाच्या संतानांनी यहोवा आपल्या पूर्वजांचा देव याच्यावर भरोसा ठेवला म्हणून ती प्रबळ झाली. Praise God. देवाला धन्यवाद. Let the unbelievers flourish. अविश्वासू लोक समृद्ध होतायत, होऊ दे. Let them get what they want. अविश्वासू लोकांना जे हवंय ते मिळतंय, मिळू दे. You trust in God. तू देवावर विश्वास ठेव. Don't envy their blessings. अजिबात त्यांच्या आशीर्वादांना बघबघून त्यांचा हेवा नको करू. There is a difference between the blessings coming from God and blessings coming from the world. कारण बेटा जगाकडनं येणारे आशीर्वाद आणि देवाकडनं मिळणारे आशीर्वाद यांच्यात फरक आहे. Sometimes कधी कधी there is much delay, things that come from God to his children. कधी कधी देवाकडनं ज्या गोष्टी त्याच्या मुलांना मिळतात त्यामध्ये उशीर बऱ्यापैकी होतो. But there is wisdom behind it. पण त्यामागे ज्ञान असतं. God knows when to give. देवाला माहितीये ना तुला कधी द्यायचं. God knows how to take care of his own people. देवाला माहितीये ना देवाच्या लोकांना, स्वतःच्या लोकांना कसं सांभाळायचं. देवाला माहितीये. Many times अनेक वेळा. we have a limited picture. आपल्याला मात्र एक मर्यादित चित्र समोर असतं. We only want what we want for ourselves. आणि आपण हट्टी असतो. आपल्याला जे पाहिजे ते पाहिजे. मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. But God has a bigger picture. पण देवाचं मोठं चित्र असतं ना. God does not have just one son. आणि देवाला फक्त एक पुत्र नाही ना. If a man has one son, एखाद्या माणसाला समजा एकच मुलगा आहे, what will happen? काय होईल? The son can look to the father. तो मुलगा बापाकडे बघू The शकेल father can look to the son. आणि बापही मुलाकडे बघू शकेल. Whenever the son asks, the father can give. जेव्हा केव्हा तो एकमेव मुलगा बापाला मागेल, बाप त्याला देईल. But पण if a man has 100 sons, एखाद्या पुरुषाला समजा 100 मुलगे आहेत, then he has to take care of each one of them. तर त्या 100ही मुलांना प्रत्येकाला त्याला सांभाळावं लागतं ना. Say, है ना. just imagine a mother has 3-4 children. कल्पना करा एखाद्या आईला 3 ते 4 मुलं आहेत. The first one she feeds. पहिल्याला त्या पहिलीला ती खाऊ घालत आहे. The fourth one has to wait. तर चौथ्यानी वाट बघायला हवी ना. पहिल्याचं चाललंय, त्याचं संपलं की मग तुझा नंबर चौथा. Say, all the children are hungry. सगळ्या मुलांना भूक लागली ना. समजताय ना मी काय म्हणतोय. At 9 o'clock, if she starts feeding the first one, आणि 9 वाजता जर तिने पहिल्या मुलाला खाऊ घालायला सुरुवात केली, supposing she has 10 children, समजा तिला 10 मुलं आहेत, आपण असं गृहीत धरू. by the time she reaches the 10th one, 10व्या मुलापर्यंत पोहोचेपर्यंत it may be 9:20. 9:20 तरी होतील की नाही. Say, हा? next day she may start from the 10th one, आणि दुसऱ्या दिवशी ती 10व्या मुलापासून कदाचित सुरुवात करेल then reach to the first one. आणि होता होता पहिल्या मुलापर्यंत येईल. Say, हो की नाही. and so every child knows, तर प्रत्येक लेकराला ठाऊक I असतं have to wait. मेरा भी नंबर आएगा, मेरा टाइम आएगा. Say, हा, मेरा भी टाइम आएगा. when we want to go out, जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं,
The first one has to wait. जो पहिला आहे त्याला वाट बघायला लागणार. He says, Daddy, hurry up. We have to go for picnic. तो म्हणणार की डॅडी लवकर लवकर चला आपल्याला पिकनिक सहलीला जायचं. What does the father say? मग वडील काय म्हणतात? You are ready. Let the last one also be ready. अरे तू पहिला थोरला तू झाला तयार पण त्या शेवटच्या पिंट्याला अजून रेडी होऊ दे ना बाबा. He takes lots of time. त्याला वेळ लागतो पॅन्टी मिंटी घालायला. So the father is interested in everybody. वडिलां सांगायचं तात्पर्य काय बेटा, वडिलांना सगळ्या मुलांमध्ये रस आहे. असं काही नाही की देव बाप्पाला तेच आवडतात आणि मीच नाही. नाही, तुझी गैरसमजूत आहे. देवाला सगळे आवडतात. Amen. आमेन. So God has to wait. तर देवाला वाट पाहावी लागते. पहिल्याचं झालं की दुसऱ्याला देतो. अरे थांब ना. And it teaches us many things. आणि त्यातनं बरंच काय आपल्याला शिकायला मिळतं. You have to wait. तुम्ही जरा वाट बघा. एवढे करा धीरवेजी, थांबा की जरा वाट बघा. Wait on God. देवाचरणी वाट Be of good बघा. courage. धीराने राहा. And He will strengthen your heart. धीर नका सोडू. देव तुमच्या हृदयांना शक्ती दे. Look at Hezekiah. हिजकिया बघा. He was a king who pleased God. तो असा राजा की ज्याने देवाला प्रसन्न केलं. Who loved God. त्याचं देवावर जीवापाड प्रेम. But he still found himself very sick. आणि तरी त्याच्या लक्षात आलं की मी फार आजारी आहे. Nothing was working for him. आणि काही होईच ना त्याच्या जीवनात. Doctors couldn't heal him. डॉक्टर त्याला बरं करू शकेनात. Isaiah the prophet came to visit him. मग यशया नावाचा संदेष्टा त्याला भेटायला आला. And he said, आणि त्याला म्हणाला, set your house in order. तुझ्या घराची थोडी निर्वानिरव कर. For you shall not survive. कारण तू काही जास्त जगणार नाही. This sickness will take you to the grave. हा आजार तुला कबरेत नेणार आहे. घराची निर्वानिरव कर. That was the verdict. असं त्याला सांगण्यात आलं फरमान. You shall surely die. नक्की तू म्हणणार आहेस घराची आरवा आरव कर, निर्वानिरव कर. So you better start doing what needs to be done. म्हणजे जे काही तुला करायचं आहे, जे काही करायचं अगत्य आहे, जाण्यापूर्वी जे काही करायचं असतं ते सगळं उरका करा. That's what Isaiah 38 verse 1 says. असं यशया 38 आणि त्यातल्या पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे. Isaiah said, यशया त्याला म्हणाला, the Lord says, देव म्हणतो you won't ever get well. की तू कधी बरा नाही होणार. You are surely going to die. तू नक्की मरणार आहेस. And so you better start doing what needs to be done. तर तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरणार आहेस. तू वाचणार नाहीयेस. It came from the Lord. प्रभूकडनं हे आलेलं आहे. Just because it came from the Lord आणि प्रभूकडून हे आलेलं आहे म्हणून doesn't mean you cannot reverse it. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते परत नाही करू शकत. You can pray and get things reversed. तुम्ही प्रार्थना करून ते रिव्हर्स पण करू शकता. See, Hezekiah could reverse it. हिजकिया राजाने ते रिव्हर्स केलं ना. देवाकडनं आलो तर हिजकियाने ते रिव्हर्स केलं, उलट केलं. How? कसं? By his prayers, प्रार्थना करून, by his tears. अश्रुपूर्ण प्रार्थना करून God changed his heart देवाने and thoughts towards Hezekiah. देवाने हेजिकियासाठी असलेले विचार बदलून टाकले, हृदय बदलून टाकलं. God said, देव बोलला, his prayer melted my heart. त्याच्या प्रार्थनेने माझं हृदय वितळलं, कारण वाहणाऱ्या आसवांना धीर देते प्रार्थना. हालेलुया. His tears melted my heart. त्याच्या अश्रूंनी माझं हृदय वितळलंय. So I will take back my words. तर माझे शब्द मी आता परत घेणार You आहे. will live 15 more years. आता तो अजून 15 वर्ष जगणार आहे. Some of the things you can change काही गोष्टी आपण बदलू शकतो by seeking God's face. देवाचं मुख शोधून, देवाला प्रार्थना करून. Praise God. देवाला धन्यवाद. God added 15 more years. देवाने अजून 15 वर्षांची भर त्याच्या आयुष्यात घातली. God healed him. देवाने त्याला बरं केलं. See, this may be the double season. आणि हा कदाचित सैतानाचा काळ असेल. This season may be असेल. the dark hour. कदाचित तुला वाटत असेल की सध्या जे आहे ते सगळं सैतानाचा ऋतू असेल, काळा ऋतू असेल. Jesus said, येशू बोलले, this is the dark hour. आता ही अंधकाराची वेळ आहे. In the last week, शेवटच्या आठवड्यात, Passion Week, आवेशाच्या सप्ताहात, Jesus said, येशू बोलले, this is your hour. ही घटका तुझी This आहे. is the dark hour. आता अंधकाराची घटका आहे. It can come to you also. तसं काळी घटका, सैतानाची घटका तुझ्याही जीवनात येऊ But don't शकते. give up. पण हार नाही मानायची. Quitting God is not the answer. देवावर हार मानणं, देवाला सोडणं हे उत्तर नाही, हा मूर्खपणा आहे. Even if you don't see that your prayers are being answered, आणि जरी तुम्हाला तुमच्या प्रार्थनांना उत्तर येताना दिसलं नाही, continue praying. तरी प्रार्थना करत राहा. Continue praying. प्रार्थना करतच राहायचं. Even if you don't see a change, जरी तुम्हाला बदल दिसला नाही, keep on trusting. तरी देवावर विश्वास ठेवतच जगायचं. Because leaving Jesus will worsen your case. आणि येशूना सोडून तुझं जीवन अजून भयानक बनणार आहे. चांगलं तर होणार नाही, पण बर्बाद जरूर होईल. Look at the woman with the issue of blood. रक्तस्रावी स्त्रीकडे बघा. She went to the best of doctors, ती गेली, चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडे गेली. spent all the money on the doctors. होता नव्हता तेवढा सगळा पैसा बाईनी खर्च केला. What was the end result? काय झाला
झाला परिणाम? Bible says बायबल म्हणतं she got worse. तिची तब्येत अजूनच बिघडली. Mark 5:26 says she became worse. मार्क 5:26 मध्ये लिहिलंय तिची अवस्था अजूनच खालावली. Some of the things you get done through the world, it will make you worse. काही गोष्टी तू जगाकडनं जाऊन करून घेतो ना, त्यात तुझी परिस्थिती अजून Trying खालावते. your own way will get things worse. तुझ्या रीतीनं काम करून घ्यायच्या बेतात बेटा तू सगळं अजून बर्बाद करतोय. Some of the people who are trying to help you will make your things more worse. जे काही लोक तुम्हाला कधी कधी मदत करायचा प्रयत्न करतात ते कदाचित परिस्थिती अजून बिघडवून टाकतील. I mean, you can imagine what would have happened काय झालं असेल बघा. to those people who never went to the doctors जी then. माणसं डॉक्टरांकडे गेलीच नाही त्यांचं कसं काय होणार मग बघा. Say, हा she was becoming worse after going to the doctor, and those who didn't go to the doctor, how fast they will quit the earth. म्हणजे मला तुम्ही सांगा की ही रक्तस्रावी स्त्री सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा तिची तब्येत अजून खालावत गेली, तर जी माणसं आजारपणात अजिबातच डॉक्टरांकडे जात नाहीत ती उद्या मरायची आजच मरतील की नाही? हो की Amen. नाही? हो Now, की नाही? just see what happened. बघा ना काय झालं. Because there was no Jesus involved. येशू नव्हते ना तिथे, येशूंना चित्रात आणलं नाही ना. Say, but the moment she went after Jesus, पण ज्या क्षणाला रक्तस्रावी स्त्री येशूंच्या मागे गेली, from where did that faith come in her? कुठून तो विश्वास आला त्या बाईत? हा That faith was not there before. तो विश्वास तिच्यात आधी नव्हता. But the moment she saw Jesus, पण ज्या क्षणाला तिने येशूंना पाहिलं, faith was supplied to her. विश्वास तिला पुरवला गेला जेव्हा तिनं ख्रिस्त पाहिला. See, when you are going through hard times, जेव्हा केव्हा तुम्ही कठीण प्रसंगातनं जाता when you read the word, आणि त्यावेळेला समजा तुम्ही वचन वाचलं, faith will be dropped in your heart, विश्वास तुमच्या हृदयामध्ये देव असं टाकून and you will have no worries. आणि मग टेन्शन येत You नाही. will not have any tension. मग टेन्शनच येत नाही अजिबात. समस्या गेली नाहीये, समस्या व्हेरी मच आहे, पण आपण वचन वाचलं ना त्यात देवाने येऊन विश्वास आपल्या हृदयात असा टाकला आणि गेला. So she just touched the hem of the garment of Jesus. तर तिने जाऊन केवळ येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला She got everything reversed. आणि तिने सगळं उलट केलं. It was as though the sickness was waiting for the medicine from the hands of Jesus. जणू काही तिचा तो आजार येशूंच्या हस्ते औषध मिळायची वाट बघत होता. जणू काही तो आजार तिचा आजार येशूंच्या हस्ते औषध मिळायची वाट बघत होता. रक्तस्राव म्हणत होता, बाई येशूंनी मला गोळ्या देव तर मी जातो तुला सोडून. Praise God. आमेन. And she was healed immediately. आणि बाई लगेच बरी झाली. हाथ Amen. यीशु को जूई लगाया, उसकी कुवत ने मुझको छुड़ाया, बचाया. Sometimes you look around you and say, oh, things will change for me. I don't think so. कधी कधी आपण अवतीभवती बघतो आपल्या आणि म्हणतो नाही नाही माझे दिवस तर कधीच बदलायचे नाही, कितना सारा ऐसा प्रॉब्लेम है. The moment you think that way, ज्या क्षणी तुम्ही असा विचार कराल ना, the things that are harder will become hardest. ज्या गोष्टी अवघड आहेत त्या अजून अवघड होतील. And the good things will disappear, bad things will envelop आणि you. चांगल्या गोष्टी सगळ्या नाहीशा होऊन वाईट गोष्टी सगळ्या तुला ठळक 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 दिसते. See? And it will lead you only to disappointment. आणि त्यातून तू नाराजच होणार. अशी People are नाराजी. living in stress today. अलीकडे माणसं एवढ्या टेन्शन मध्ये जगतात ना, And that stress is giving them sickness. आणि ते टेन्शन त्यांना आजार देत आहे. See? खूप टेन्शन. I don't allow stress to invade my body. मी टेन्शनला माझ्या शरीरात घुसूच देत नाही. I don't allow stress to invade my mind. मी दडपणाला टेन्शनला माझ्या मनामध्ये घर नाही करू देत. Even if it comes, आलं जरी I टेन्शन, destroy it in the name of Jesus. येशूंच्या नावात मी त्याचा नाश करतो म्हणतो. आना नाही मना आहे. What worse can happen? वाईटात वाईट काय होईल सांगा? I will die and go to heaven. मी मरीन आणि स्वर्गात जाईन ना. वाईटात वाईट काय होऊ शकतं? क्या हो सकता है? इतनी सारी तकलीफ हो रही, क्या होएगा? मरेगा ना तो हेवन ही जाएगा ना. I mean, what worse can happen? मी म्हणतो चला वाईटात वाईट होणार काय? I will die. मी मरीन. But where will I go? जाईन कुठे? Heaven. स्वर्गात. म्हणजे एवढे दिवस जे उपदेश दिलेले आहेत तिथंच जाणार आहे. Don't give up. हार नका ना मानू. Don't be like the Gentiles. कशाला परराष्ट्रांसारखे होता है? हो के क्या होगा? एक तो अच्छा ही होगा नहीं तो ऊपर जाएंगे. You have God on your side. अरे देव तुझ्या बाजूने हलक्यात काय घेतोय? Things are going to change. गोष्टी बदलणार. You know, when my dad left us, तुम्हाला माहिती आहे जेव्हा माझे वडील वारले ना, left us for good, वारले म्हणजे गेले about more than 50 years back. 50 वर्षाहून पूर्वीची गोष्ट आहे ही. My mother was in her early 30s. माझी आई तेव्हा जेमतेम 31 वर्षाची होती. She had to fend 5 of us. आम्ही 5 भावंड बरं, आता 5 तोंडांना खाऊ घालायचं काम हिच्यावर. It was not easy. सोपं होतं का ते? सोपं नव्हतं. With a pension of just 90 rupees. आणि 90 रुपये फक्त माझ्या मम्मीला पेन्शन मिळायचं. I mean, it would
house wouldn't run. घर कसं चालेल 90 It was रुपयात? just dragging. म्हणजे कसं बस चाललं होतं, कसं बस. By the 10th of every month, the money would get over. महिन्याच्या 10 तारखेला पैसे संपायचे. The other day, बाकीच्या दिवशी me, my wife and my daughter, we were seated across the table for the lunch. आता ना मी, माझी बायको, मुलगी, म्हणजे आम्ही तिघ जण जेवायला बसलो. And the table was laid out with all kinds of food. आणि टेबल वरती एवढं जेवण होतं त्या दिवशी आमच्याकडे. Fish curry, fried वा वा वा, fish. हलल्या. फिश करी होती आणि फ्राय केलेला मासा पण होता. Somebody had sent that होता fish to us. कोणीतरी आम्हाला मासे पाठवले कच्चे, आम्ही शिजवले. And then there was this wonderful family who had also sent us food. आणि एक फॅमिली आहे जी नेहमी आम्हाला डबा पाठवते, त्यांचाही डबा आला. They send us food every week. दर आठवड्याला त्यांच्याकडनं आम्हाला डबा येतो, तो डबा आला. For more than 20 years. नाही, मोर दॅन 25-30 इयर्स. 25-30 years. 25-30 वर्ष झाली त्यांच्याकडनं दर आठवड्यात आम्हाला डबा येतो. And that time, तेव्हा मग we were just thinking and pondering आम्ही विचार करायला लागलो of the time when we had nothing. आमच्याकडे काहीच नव्हतं तेव्हाचे विचार. कारण जेव्हा मी लग्न करून आले सिल्वे परिवारात, ते दिवस मी सुद्धा थोडे पाहिलेले आहेत. And so we started blessing the Lord. मग मी प्रभूला धन्यवाद द्यायला लागलो. And then my wife reminded me. आणि मग माझ्या बायकोने मला आठवण करून दिली. She said म्हणाली that you had gone to work. की तुम्ही कामाला गेला होता एकदा. And my wife was in the kitchen. आणि मी स्वयंपाकघरात होते. And she climbed a stool. आणि स्टूलवर चढलेले होते To get something from the top काहीतरी shelf. वरून काढायला. My mummy came there. आणि तेव्हा माझ्या सासूबाई जिवंत होत्या, पास्टरांच्या मम्मी, बिशपच्या मम्मी जिवंत होत्या. त्या आल्या And she said, आणि म्हणाल्या, Beta, जयश्री बेटा, there is nothing in the containers. काहीच नाहीये डब्यांमध्ये राजा, Don't check there. तू नको तपासू, आज आपल्याकडे खायला काही नाही बेटा. And my wife said, तर माझी बायको म्हणाली, मी Don't म्हणाली worry. काही टेन्शन नाही मम्मी. When Peter and others come home in the evening, पीटर आणि बाकीचे संध्याकाळी घरी आले ना, we will do something. आपण काहीतरी करू. At least we will cook something for the evening meal. आणि संध्याकाळसाठी आपण काहीतरी स्वयंपाक करून खाऊ मम्मी, टेन्शन नका घेऊ. And when we were sharing this, आणि हे आम्ही टेबलवर बसून बोलत असताना we had tears in our eyes. डोळ्यात पाणी भरून आलं माझ्याही Because त्यांच्याही. of the कारण goodness of the Lord. प्रभूचा चांगुलपणा बघा, Say, प्रभूचा चांगुलपणा बघा. God said, I will lay out a banqueting table before your enemies. देव म्हणाला, शत्रूंसमोर, तुझ्या शत्रूंसमोर मी तुला मेजवानीचा मेज मांडीन. घरात तर मांडीनच मांडीन, पण तुझ्या शत्रूंसमोर पण मांडीन. We couldn't eat all that food. आता एवढं सारं अन्न आम्ही थोडं खाऊ शकणार होतो. When we didn't have, we could have swallowed everything. आमच्याकडे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा आम्ही सगळं पटापटा घेऊन घेतलं असतं. But now, पण आता joy is so much. आनंद एवढा आहे. You know, when you have lots of joy, you cannot eat. आनंद खूप असेल ना की मग जेवताही येत नाही, कारण मन भरलेलं असतं, मग पोटही भरतं. Because कारण the word of God becomes food for us. देवाचा शब्द आपलं अन्न बनतं. मी म्हटलं ना आता, जगतो आम्ही वचनावरती, ही अशी आमची जात आहे. Maybe right now, कदाचित आता you also may be going through some kind of ordeal in life. तुम्ही पण आयुष्यातनं काही त्रासातनं जात असाल. Maybe your children want nothing to do with God. आणि कदाचित तुमच्या मुलाबाळांना देवाशी संबंध ठेवायला आवडत नसेल. Maybe they are feeling that God has done nothing for them. कदाचित तुमच्या मुलाबाळांना असं वाटत असेल की नाही देवाने आमच्यासाठी काय केलं की आम्ही देवावर एवढा विश्वास ठेवायचा. They don't want to trust God. आणि तुमच्या मुलांना कदाचित देवावरती विश्वास ठेवायची इच्छा होत They नसेल. may be saying, आणि कदाचित तुमची मुलं म्हणत असतील, what has God done to my parents? देवाने माझ्या आई वडिलांचं काय केलं? Nothing. काहीच नाही केलं. Say, काय but I केलं? promise you, पण मी वचन देतो तुम्हाला, your good times are also coming. तुमचा चांगला काळ येत आहे बेटा. Good times are also तुमचा coming. चांगला काळ येतोय. In the name of Jesus. येशूंच्या नावात असे धीर सोडू नका. I read the Amen. story मी एक कहाणी वाचली. of a wonderful family. सुंदर परिवार. The mother said आई बोलली that when her husband left the family, की तिचा पती जेव्हा वारला आणि गेला, her adolescent daughters, वयात येणारी किंवा वयात येणाऱ्या तिच्या मुली होत्या. she and with her daughters, ती आणि तिच्या मुली they were reeling under serious pressure. खूप दबाव त्यांच्यावर आला, कारण की वडील वारले, हिचा नवरा वारला. Not, he left. वारला नाही, सोडून गेले. And so they never imagined तर त्यांनी कधी कल्पना केली नव्हती that the family will be broken. In की आमचा परिवार असा तुटणार आहे, आमचं कुटुंब असं तुटणार आहे, वडील And- असे निघून जाणार आहेत. This lady later testified, नंतर या बहिणीने साक्ष दिली, all we knew were आम्हाला एवढंच ठाऊक होतं unbroken families. की तुटलेला परिवार, Unbroken, they were not broken. न तुटलेला परिवार.
and we were the only family in all our relatives broken. म्हणजे न तुटलेले बाकीचे सगळे परिवार त्यांच्या नातलगात होते आणि सगळ्या घराण्यात खानदानात त्यांचा एकच परिवार तुटलेला. And suddenly we weren't in that group anymore. आणि म्हणजे अचानक ज्यांच्या फॅमिलीज बनलेल्या आहेत आमच्या नातलगांमध्ये त्या गटमध्ये आम्ही आता पडेना कारण आमची फॅमिली तुटली. And nobody would draw us near. आणि मग कोणी आम्हाला जवळ घेईना, जगच असतं. We struggled to find our identity. खूप संघर्ष केले आम्ही की आम्हाला आमची स्वतःची ओळख निर्माण करता यावी, आमचं काहीतरी स्थान बनावं. And so this became a new normal for us. आणि मग आमच्यासाठी नवीन नॉर्मल हेच झालं की जगायचं असंच असतं आता. And I didn't like the way my life story was unfolding. आणि म्हणे माझ्या आयुष्याची कहाणी ज्या पद्धतीनं अनफोल्ड होत होती, उघडी होत होती, मला ते आवडेना. And I mourned what I had lost. शोक झाला मला, फार दुःख झालं मला, माझं जे नुकसान झालं त्यावर मला वाईट वाटलं. In my mind, म्हणजे माझ्या मनात I was thinking, मी विचार करत होते, there are so many families whose children are drawn to God. अनेक परिवार आहेत ज्यांची मुलं प्रभूकडे आलेली आहेत. And they all sit across the table and they talk around the dining table and rejoice. आणि ती मुलं बाळ तो परिवार सगळे एकत्र टेबल पाशी बसून आनंद करतात, प्रभूविषयी बोलतात. But here पण इथे we have nobody. आमचं कोणीच नाही. The father is not there. वडील नाही आहेत. Our family didn't do all those things that they did. आणि त्या सगळ्या परिवारांमध्ये जे होतं ते आमच्या फॅमिलीमध्ये होईना. Because कारण since father left, वडील गेल्यामुळे the religiosity declined. धार्मिकता कमी झाली फॅमिलीतली. You know, वडील गेल्यामुळे परिवारातली धार्मिकता कमी झाली. when the family breaks, परिवार जेव्हा तुटतो ना when the बेटा, family suffers, कुटुंबाला जेव्हा त्रास होतो, religiosity dwindles and shakes. धार्मिकता डगमगते. घरचा बाप निघून गेला, परिवार तुटला की त्या घरातली धार्मिकता डगमगते. Not only when the father leaves, but when troubles आणि are there in the home. फक्त वडील निघून गेल्यावर असं नव्हे, घरावर त्रास येऊ लागले की घरची धार्मिकता हादरायला लागते. And so she said, तर ती म्हणाली, at one point, एका वेळेला both of my daughters wanted nothing to do with God. माझ्या दोन्ही मुलींचं असं म्हणणं पडलं की देवाशी आम्हाला काडीवर संबंध ठेवायचा नाहीये. Because कारण God had let us down. देवाने आम्हाला लज्जित केलेलं आहे, देवाने आम्हाला असं खाली पाडलेलं आहे, आम्ही देवाशी संबंध ठेवणार नाही. They didn't want to trust him again. त्यांना परत देवावर विश्वास ठेवायचा नको होता. And she said, yet, ती म्हणते तरीही I don't know how years rolled by. वर्षानुवर्ष गेली. And she said, म्हणाली, last year, म्हणे गेल्या वर्षी my oldest daughter, माझी थोरली मुलगी she left for a year to serve the Lord in Africa. वर्षभर आफ्रिकेत देवाची सेवा करायला गेली. थोरली मुलगी गेल्या वर्षी म्हणे. She says, Amen. see, things change. ती म्हणते बघा ना गोष्टी कशा बदलल्या. And she said, ती म्हणते 8 years ago, 8 वर्षांपूर्वी serving Jesus would have been unthinkable to her. येशूंची सेवा त्या मुलीनं करणं हा विचारही तिच्या डोक्यात कधी आला नसता. 8 वर्षांपूर्वी 8 years ago, 8 वर्षांपूर्वी God wasn't real to my daughter anymore. देव माझ्या मुलीसाठी खरा नव्हताच. 8 years ago, 8 वर्षांपूर्वी she almost walked away from faith. माझी मुलगी जवळजवळ देवावरच्या विश्वासातनं निघून गेली होती. But yet, तरी somehow the mother used to drag both the daughters to church. काही करून आई दोन्ही मुलींना चर्चमध्ये फरफटत का होईना पण आणायची. Sometimes they would come, कधी कधी त्या यायच्या, sometimes they would rebel. कधी कधी नाही यायच्या, बंडखोर बनायच्या. But she was not scared. पण ती घाबरली नाही. The day they came, ज्या दिवशी त्या आल्या she was happy. तिला आनंद व्हायचा की आज मुली आल्या. And so one Sunday, एका रविवारी the sermon was given on Joseph. उपदेश चालू होता आणि योसेफावर उपदेश होता. And the pastor said, आणि पास्टर बोलले, don't be so focused on what God has taken away from you, देवाने तुझ्याकडनं जे काढून घेतलंय त्याच्यावर एवढं लक्ष लावू नको, that you cannot see or believe that God will do something through you. की आता देव तुझ्याद्वारे काहीतरी करू शकणार आहे याच्यावर तुझा विश्वासच बसणार नाही. असं जे तुझ्याकडनं गेलेलं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित बसून विचार नको करू. There is something that God wants to give you, देवाला तुला काहीतरी द्यायचंय which will be more than what He has taken away from you. जे देवाने तुझ्याकडनं काढून घेतलंय त्याच्यापेक्षाही फार मोठं असणार आहे. That word touched the daughters. त्या शब्दातून त्या मुलीला झाला स्पर्श. Those words touched the mother. त्या शब्दातून आईला झाला स्पर्श. And the mother said, these words hit me hard. आणि आई म्हणते ते शब्द पास्टरांच्या मुखातले माझ्या हृदयात घर करून गेले. And that pastor, he quoted from a powerful book, आणि त्या पास्टरांनी एका अतिशय शक्तिशाली पुस्तकातनं कोट केलं, A Prayer Life. प्रार्थनेचं जीवन.
when confronted with suffering, आणि जेव्हा त्रास वगैरे समस्या वगैरे आपल्या जीवनात येतात, that won't go away, त्यातनं ते जाणार नाही, or with even a minor problem, या छोट्या छोट्या समस्या सुद्धा we instinctively focus on what is missing. आपण काय करतो, आपला एक अभिजात स्वभाव आहे बेटा, प्रत्येक मानवात तो अभिजात स्वभाव आहे की आपल्याकडनं जे जातं ना त्याच्यावर लगेच आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट जरी आपल्याकडनं गेली ना तर आपलं लक्ष त्याच्यावरती केंद्रित होतं की अरे बापरे माझं हे गेलं. We don't focus on the master's hand. आपण आपल्या मालकाच्या हाताकडे लक्ष नाही लावत. Often when you think everything has gone wrong, जास्तीत जास्त वेळेला जेव्हा आपण असा विचार करत बसतो की अरे सगळंच चुकलं रे, it's just that you are in the middle of a story. त्यावेळेला ना तुम्ही तुमच्या कथेच्या मध्यभागी आलेले असता. ऍक्च्युली You are in the middle of your story. तुझी कथा आहे त्या कथेच्या मध्यभागी ऍक्च्युली तू आलाय, जिथे तू आता म्हणतोय अरे सगळंच गेलं रे. You are not in the end of your story. कथेच्या अंताला तू अजून आला नाहीस. You are in the middle of the story. तू कथेच्या मध्यभागी आहेस आताला. Say. Often when you think everything has gone wrong, जास्तीत जास्त वेळेला जेव्हा तुमच्याही डोक्यात असे विचार येतात की यस डन नाउ फिनिश, सगळं गेलं, it's not the end of your story. तुझ्या कथेचा तो शेवट नाही ना रे, It's not even the beginning of your story. आणि प्रारंभ पण नाही ना रे. You are in the middle. तू मध्ये आलायस कथेच्या, But you are heading towards the finish line. पण आता तू अखेरीपर्यंत जाणार आहेस. And that one sentence, आणि ते एक वाक्य it kept coming over and over to the mother. सारखं सारखं त्या आईच्या डोक्यात येत राहिलं That it's so easy to focus on what is missing की जे नाहीये त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं किती सोपं आहे, than focusing on what God can give you. आणि देव आपल्याला जे देऊ शकतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं किती अवघड आहे. Say, like when every day, जसं जेव्हा दर दिवशी it seems like the days are insurmountable. असं वाटायला लागतं की दिवस खूप अवघड आहेत. It's an insurmountable struggle for you. म्हणजे खूप संघर्षाने भरलेले दिवस आहेत, इतकी डोके फोड करायला लागतात That the present are all consuming. की सगळं वर्तमान त्याच्यामध्ये भस्म होत आहे. It is very easy not to see anything of the hand of God. देवाच्या हातातलं काहीच न बघणं फार सोपं होतं. मग देवाच्या हातात आहे पण आपल्याला दिसतच नाहीये असं फार सोपं होतं. मग It is impossible to even imagine anything else is happening. आणि मग त्याला अशक्य होतं आणि काही घडत आहे असा विचार करणं सुद्धा अशक्य होतं. But even at such times, पण अशाही संघर्षमय दिवसात आणि वेळेत let your faith be strong. तुझा विश्वास दणकट ठेव. Don't give up. हार नको मान. In the middle of your life story, be strong. तुझ्या आयुष्याच्या कथेमध्ये बळकट राहा. In the middle of your life story, have faith in God. तुझ्या आयुष्याच्या कथेमध्ये मधल्या भागी देवावर विश्वास ठेव. And so this lady said, तरी बहीण म्हणते we were in that excruciating part of our story. आमच्या कथेच्या भयंकर यातनामय वेळेत आम्ही होतो. It felt that it was a never ending nightmare. असं वाटायला लागलं की इतकं भयानक असं हे सगळं चाललंय आमच्या आयुष्यात जे कधी संपणारच नाही. And she said, म्हणाली when things started really happening for good, मात्र जेव्हा गोष्टी खरोखर चांगल्या व्हायला we लागल्या were in the hardest year of our life. त्यावेळेला आम्ही आमच्या अवघड अशा वर्षात होतो See, आयुष्याच्या. the before dawn is the darkest night. द डार्केस्ट आवर इज जस्ट बिफोर डॉन एक गाणं आहे प्रभूचं. Eh. पहाट व्हायच्या अगोदरचा जो काळ असतो ना तो काळा कुट्ट अंधार असतो. And she said, all I could see was what had gone wrong in my life. आणि ती म्हणते माझ्या आयुष्यात हे चुकलं ते चुकलं हे चुकलं ते चुकलं तेच फक्त मला दिसत होतं. What God had taken away from me. देवाने माझ्याकडनं काय काय काढून घेतलं ते मला दिसत होतं. What broken life I and my daughters are living. काय तुटलेलं जीवन मी आणि माझ्या मुली जगत होतो ते मला दिसत होतं. See, her faith also started shaking. तिचा विश्वास पण हादरायला लागला. And she felt that she won't be able to stand another minute. आणि तिला असं वाटायला लागलं आता एक मिनिट मला हे नाही सहन होणार. And she said, I didn't even believe that time that God would do anything through me or through my circumstances. आणि ती म्हणते त्यावेळेला तुम्ही अजिबात असा विश्वास ठेवला नव्हता की देव माझ्याद्वारे किंवा माझ्या मुलींद्वारे किंवा माझ्या परिस्थितीद्वारे काही करेल. My husband was gone. माझा नवरा तर गेला. My kids were in a mess. माझ्या मुली अशा बर्बाद अवस्थेत. My body couldn't stand the pressure. माझ्या शरीराला तो दबाव सहन होईना. I started falling sick
मी सारखी आजारी पडायला लागले मी. And she said, म्हणते, in the midst of this, या सगळ्यामध्ये how could anything good ever come out of this unimaginable pain? अशा कल्पना न करवणाऱ्या यातनामय काळात काय चांगलं निघणार आहे बाहेर? Why God wouldn't still answer me? का देव अजूनही मला उत्तर देत नाहीये? And so one afternoon she was talking to her oldest daughter. एके दिवशी दुपारी ती आपल्या थोरल्या मुलीशी असंच बोलत होती. This was in 2010. 2010 सालची ही गोष्ट आहे. And she was trying to help her make sense of what had happened. आणि ती आपल्या थोरल्या मुलीला सांगायचा प्रयत्न करत होती की जे काही झालेलं आहे त्यामध्ये सेन्स आहे. इट्स ऑल सेन्सिबल हॅपनिंग बेटा, डोंट वरी असं सगळं. Because at that moment त्या क्षणाला her eldest daughter was in the lowest point of her life. तिची थोरली मुलगी आयुष्याच्या अगदी खालच्या थराला गेलेली. And even though the mother also was suffering, आणि आईलाही त्रास होतच होता. she told her तर ती तिला म्हणाली that God will take us through this current crisis. असं नाही बेटा, देव आपल्याला या सध्याच्या संघर्षातनं नेईल. Though she could not see a ray of hope, जरी तिला आशेचा किरण दिसेना, she gave hope to her elder daughter. तरी तिने आपल्या थोरल्या मुलाला आशा दिली. मुलीला that आशा दिली. moment, त्या क्षणाला the oldest daughter stood up थोरली मुलगी उभी राहिली and she threw that what you call that paper napkin box. पेपर नॅपकिनचा जो बॉक्स असतो ना, She threw it at the mother तिने आईवर फेकला and yelled at her, आणि ओरडली and she walked out of the room. आणि निघून गेली. चालती झाली खोलीत. आईला ओरडून पेपर नॅपकिनचा बॉक्स तिच्यावरती फेकून. Say, stop talking. की बोलू नको तू, थांब, Don't talk. बोलू नको अजिबात. I don't want anything to do with your God. मला नाही तुझ्या देवाशी काही संबंध ठेवायचा. डोंट टॉक टू मी, माझ्याशी बोलू नको. The mother sat there stunned. आई अशी गार पडल्यासारखी तिथे She उभी said, राहिली. I didn't know what to say. आई म्हणते मला कळलंच नाही काय बोलू. This precious daughter of mine, माझी मोलवान मुलगी, of whom I played, took care, we enjoyed, जिला मी मोठं केलं, आनंद घेतला माझ्या मुलीत, who had been baptized, जिचा बाप्तिस्माही झालाय, she had decided that my God was not her आणि God. त्या मुलीनं ठरवलं की माझ्या आईचा देव माझा देव नाही. She said, I had prayed and trusted and waited for the Lord to change my family situation. ती म्हणाली मी प्रार्थना केली आणि प्रभूवर विश्वास ठेवला की माझी पारिवारिक परिस्थिती त्याने बदलावी. The more I prayed, जेवढं जास्त मी प्रार्थना the केली more things worsened. तेवढं जास्त माझ्या घरात गोष्टी बिघडल्या. I wanted a happy ending in my family, मला माझ्या परिवारामध्ये आनंदी अंत हवा होता. a restored marriage, एक पुनर्वसित लग्न हवं होतं. wanted faith-filled children, विश्वासाने भरलेली माझी मुलं हवी होती a pain-free body. आणि वेदना विरहित शरीर हवं होतं. I was convinced आणि मला मात्र पटलं तेव्हा my daughter would only trust God if their prayers were answered exactly as they had asked. माझ्या मुलींनी देवाला ज्या रीतीनं मागितलंय एक्झॅक्टली त्या रीतीनं देवाने त्यांना उत्तर दिलं तरच माझ्या मुली आता देवावर विश्वास ठेवतील हे मला कळलं. And she said, ती म्हणाली after all, they didn't ask for anything wrong. आणि माझ्या मुलींनी काही चुकीचं मागितलं नव्हतं. They wanted godly things. माझ्या मुलींना भक्तिमान गोष्टीच हव्या होत्या. Why wouldn't God answer them? का देव त्यांना उत्तर देत नव्हता? And night after night, आणि रात्रोनरात्र she would pray earnestly for ही them. प्रामाणिकतेनं आपल्या मुलींसाठी प्रार्थना करायची. दर दिवसाला, दर रात्रीला. She would kneel beside their beds. आणि त्यांच्या बिछाण्या शेजारी, बेड शेजारी गुडघे टेकायची. Late at night, she would be talking to them only about the love of God. रात्री उशिरापर्यंत देवाच्या प्रीतीविषयी त्यांच्याशी बोलत राहायची. But they grew disinterested in prayer as days went by पण जसे without दिवस a गेले, change. परंतु जसं दिवस गेले तसं या मुलींना मात्र प्रार्थनेत काही इंटरेस्ट राहिला नाही आणि काही बदल आला नाही. After years of praying, it खूप seemed as though वर्ष. there is no result. खूप वर्ष प्रार्थना केल्यानंतर असं वाटायला लागलं की काही रिझल्टच नाहीये, आपल्या प्रार्थनेला उत्तरच नाही. And the mother also felt that she was tempted to give up on आईला God. पण आता मोह झाला की आपण देवावरची आशा सोडूनच देऊ, आता जाऊ She दे. said, ती म्हणाली I knew God was at work, मला माहित होतं की देव कार्य करत but आहे, I couldn't see any evidence of it. पण मला पुरावे दिसत नव्हते त्याचे कुठूनच. I knew He is at work, मला माहित होतं देव कार्य करत but आहे, if God had given me little evidence, पण देवाने जर मला थोडे पुरावे दिले असते ना, because I wanted to protect my children, कारण मला माझ्या मुलींना सुरक्षित I ठेवायचं होतं. wanted to give them the best, माझ्या मुलींना मला सर्वोत्तम द्यायचं I होतं. wanted them to have strong faith in माझ्या God, मुलींचा विश्वास देवावर खंबीर असावा अशी माझी इच्छा होती. but nothing was in my control. पण माझ्या नियंत्रणातच काही राहीना, माझा ताबाच नाही I राहील. was only crying. मी रडत रडत I रडत felt फक्त रडत hopeless. फक्त रडत बसले. मला नाराज वाटलं. I lay awake at night. रात्रीची मी जागी राहायचे. But then पण मग that message
तो जो उपदेश आला that day त्या दिवशी मी म्हटलं ना, touched the oldest daughter. पास्टर बोलत होते आणि पास्टरांच्या मुखे तो जो उपदेश आला त्यातून थोरल्या मुलीला झाला स्पर्श. She went to Africa. ती गेली आफ्रिकेला She started preaching the word of God. आणि तिने ना संदेश सांगायला सुरुवात केली. देवाच्या वचनात आफ्रिकेला गेली. Her life changed. तिचं जीवनच The बदललं. younger one, आणि जी धाकटी, she started having Bible course study. बायबल कोर्सचा अभ्यास सुरू केला तिने. She met her God once again. परत एकदा देवाला भेटली ती. And now आणि आता she is also doing great work for God. तिची धाकटी मुलगी पण देवाची मोठी सेवा करत आहे. Both the daughters are established in दोन्ही life. मुली स्थिर स्थावर झाल्या. तिच्या प्रभूत आल्या, सेवा करायला लागल्या, स्थिर स्थावर झाल्या. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे आहे, don't give up. हार नका मानू. Because we are in the middle of our story. का आपली कथा सुरू तर झाली आहे, आता आपण आपल्या कथेच्या मध्ये आहोत. The end has to be good. अंत चांगलाच व्हायला हवा. End has to be. अंत चांगलाच End पाहिजे. has to be glorious. अंत चांगला, वैभवशाली, दिव्य, भव्य झाला Our पाहिजे. stories may not look like the way we planned, आपली कथा कदाचित आपण योजना केली तशी दिसणार नाही, but पण it's going to end beautifully. आपली कथा फार छान संपणार आहे. Your box will have a bow tied to it. तुझ्या बॉक्सवर, तुझ्या जीवनाच्या कथेच्या बॉक्सवर एक बो बांधलेला असेल. वा, Now it has no bow, आता त्याला बो नाहीये, but पण my God will settle everything in the box. माझा देव तुझ्या जीवन कथेच्या बॉक्स मध्ये सगळं स्थिर स्थावर करेल. He will tie a beautiful ribbon to it, आणि तुझ्या जीवन कथेच्या बॉक्सवर माझा देव सॅटिन रिबिन बांधेल. and He will give it to you अ ब्युटिफुल बो. on a golden platter. आणि देव एका सोनेरी ताटात तो बॉक्स ठेवून तुला देईल आणि In the म्हणेल, name of Jesus. टेक इट, दिस इज युअर स्टोरी. हालेलुया. ही तुझी कथा आहे, घे. Everything will get better in time. सगळं चांगलं होईल काळाच्या ओघात. One day you will find relief for your miseries. एके दिवशी तुला तुझ्या त्रासांमधून असा सुटका मिळेल. When Jesus comes, येशू जेव्हा येतात, come Jesus, come. ये येशू ये. We have been waiting so long for आम्ही you. एवढ्या वेळेपासून तुझी वाट You know, बघत there is a आहोत. beautiful है song. ना, गाणं आहे ना, गाएंगे ना. I just गाएंगे. want my wife to sing that Oh, song thank little you. bit, one हो ना. line. Let the choir also come, beta. We practiced it also, actually. Yes, sing that So song. for we me. just pray, hope that Lord will help us to sing it. Let Jesus come. येशूंना येऊ दे. When Jesus comes, all will be well. आणि येशू आले ना की सगळं काही चांगलंच होणार आहे. Praise God. Thank you, देवाला Jesus. धन्यवाद. Let's all प्रभूचे stand आभार. up. चला सर्वांनी कृपया करून उभे राहा And we will sing that song. आणि आपण ते गीत गाऊया. Amen. When Jesus comes. हालेलुया. When Jesus comes. When Jesus comes, all will be well. When Jesus comes, He will take over. येशू आले की येशू सर्व गोष्टींचा ताबा घेतील. आमेन. Amen. Sometimes I fall to my knees and pray. Amen. Come, Jesus, come. Let today be the day. Sometimes I feel Amen. like I'm gonna break, but I'm holding on to a hope that won't fade. Amen. So come, Jesus, come. Yes, come, Lord. We've been waiting so long for the day you return to heal every hurt and right every wrong. We need you right now. Come and turn this around. Amen. For deep down I know this world isn't whole. Come, Jesus, come. There'll be no war. There'll be no chains when Jesus comes. Yes. Let today be the day.
the same, and all will believe in the power of His name. Amen. So come, Jesus, come. Yes, We've been waiting so long for the day you return to heal every hurt and right every wrong. We need you right now. Amen. We need you right now. Come and turn this around. Come and turn things around for us. For deep down I know, Deep down I this know. world isn't home. Yes. Come, Jesus, come. Come, Jesus, come. One day He'll come. Yes, one day He will come. And we'll stand face to face. Come and lay it down, 'cause it might be today. Yes. The time is right now. There's no need to wait. Yes. Your past will be washed by the rivers of His grace. Amen. Sing, everybody. Come, Jesus, come. Come, Jesus, come. We've been waiting so long. We have been waiting so long for the day you return to heal every hurt and right every wrong. We need you right now. Come and turn this around. Yes. For deep down I know this world isn't home. Come, Jesus, come. Come, Jesus, come. Come, Jesus, come. Jesus, come. Come, my Jesus. ये माझ्या We येशू, need you right आम्हाला now तुझी आता गरज आहे. to heal our hurts, आमच्या सगळ्या वेदनांना आरोग्य द्यायला ये. to do right everything that has been जे सगळं wrong. चुकलंय ते सगळं बरोबर करायला ये. Come ये प्रभू Come, येशू, my ये. Lord Jesus. माझ्या प्रभू ये and touch these people's आणि या lives. लोकांना स्पर्श कर. Meet their needs right now in त्यांच्या Jesus' गरजा name. आता भागव येशूंच्या नावात. Their suffering has to stop in त्यांचे Jesus' सगळे name. त्रास येशूंच्या नावात थांबले पाहिजे. Oh God. माझ्या देवा, The troubles are increasing. सगळे त्रास We वाढतात. need your grace. आम्हाला तुझ्या कृपेची We गरज need आहे. your mercy. आम्हाला तुझ्या दयेची गरज आहे. Touch their lives right यांच्या now. जीवनांना आता स्पर्श कर. God is going to rewrite your story. देव तुझी कथा परत लिहिणार आहे. God will change your condition. देव तुझी अवस्था बदलणार आहे. God will bless you. देव तुला आशीर्वाद देणार God आहे. will deliver देव you. तुला सुटका देणार Your आहे. good time is coming. तुझा चांगला काळ येत My आहे. precious Jesus is working. माझे मौलवान येशू कार्य He is करतायत. working in your माझे life. मौलवान येशू तुझ्या जीवनात कार्य करतायत. You may not have the evidence, कदाचित तुझ्याकडे पुरावा नसेल, but it is happening. पण घडत आहे. A change is happening. एक बदल येत आहे. In the spiritual realm, a change is happening. आध्यात्मिक स्तरात एक बदल येत आहे. Suddenly, अचानक you will see the change. तुम्हाला बदल दिसेल. Suddenly, you will see the blessing. अचानक तुम्हाला आशीर्वाद दिसेल. Suddenly, you will see the prayer answered. अचानक तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर दिसेल. God will do it. देव करेल. Say thank you, Jesus. मला धन्यवाद Say येशू. everything is changing in my मला life. सर्व काही माझ्या जीवनात बदलत My आहे. God is at work. माझा देव कार्य करत Say my आहे. God is at work. म्हणा माझा देव कार्य करत आहे. My God is at work in my माझा life. देव माझ्या जीवनात कार्य करत And आहे. He is going to show it to माझा me. देव मला दाखवणार आहे It's going to happen. आणि घडणार आहे. It's going to pass. घडणार आहे. It's going to come to हे pass. सगळं घडून येणार आहे. Thank you, Jesus. Say, धन्यवाद येशू Say म्हणा. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद I'm येशू. in the middle of my मी story. माझ्या कथेच्या मध्यभागी I'm आलोय. in the middle of my मी story. माझ्या कथेच्या मध्यभागी आलोय. And I will lead lots of faith. आणि मला खूप साऱ्या I will विश्वासाची need गरज lots of पडणार आहे. hope. मला खूप साऱ्या आशेची गरज I need पडणार to focus आहे. on मला Jesus now. येशूंवर लक्ष केंद्रित करावं आता लागणार आहे. Things look worse. गोष्टी वाईट दिसतात. Things look worse. गोष्टी वाईट दिसतात. But पण now is the dawn.
आता पहाड होत आहे, Dawn is coming. पहाड येत आहे That's why the pressure has increased. आणि म्हणून दबाव वाढला. That's why the pressure from the devil has म्हणून increased. सैतानाकडचं प्रेशर वाढलंय कारण पहाड जवळ आली आहे. Because morning is coming. कारण पहाड लवकर There होणार shall be आहे joy in the आणि morning. सकाळी आनंद Say, येणार I आहे. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद I येशू. thank you, Jesus. म्हणा मी तुझे आभार Say, I मानते thank you, येशू. Jesus. मी तुझे आभार मानते Thank you, येशू. Lord. धन्यवाद येशू. Good days are coming. चांगले दिवस येत आहेत. Good days are coming चांगले दिवस येत आहेत in my life. माझ्या जीवनात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Devil, leave me. सैताना मला सोड. Leave my mind. माझं मन सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I trust in God. मी देवावर विश्वास I ठेवत आहे. believe in God. माझा देवावरती He भरोसा is आहे. bringing a change. देव बदल आणत आहे. Thank you, Father. धन्यवाद Thank येशू. you, Lord. धन्यवाद देव Thank you, बाबा. Master. तुझे आभार. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen and आमेन, amen. आमेन, Give आमेन. a big clap to God. एक जोरात देवासाठी टाळी वाजवा. आमेन. Now don't worry. आता काळजी करू नका. Things will change. गोष्टी बदलतील. Change for the better. चांगल्याकडे बदलतील. Please be आमेन. seated. सर्वांनी कृपया खाली बसून घ्या.